नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सुलतानवाडी येथे सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे शौर्य दिवस व पानिपत स्मृती दिवस साजरा। मराठ्यांनी 264 वर्षांपूर्वी दाखवलेल्या पराक्रमामुळे अब्दाली परत हिंदुस्थानात फिरकला नाही। पानिपतच्या युद्धामध्ये शूरवीर सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांनी फार मोठा पराक्रम गाजवला। त्यांच्या स्मृती आजही बर्गे कुटुंबीय आणि ग्रामस्थ जागवत आहेत। सुलतानवाडी येथे मंगळवारी सकाळी 11:15 वाजता सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे शौर्य दिवस व पानिपत स्मृती दिवस साजरा करण्यात आला। प्रारंभी बर्गे कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचा पराक्रम कधीही विसरला जाऊ शकत नसल्याचे सांगितले। मराठ्यांचा चिवटपणा आणि हिंमत पाहून अब्दाली परत हिंदुस्थानात आला नाही। या युद्धात शूरवीर सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांनी फार मोठा पराक्रम गाजवला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। कोरेगावातील इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग सुतार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक R.V. बर्गे, माजी सैनिक भानुदास फडतरे, जनार्दन तात्याबा फडतरे, निलेश फडतरे, चित्रकार संकेत बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी सुलतानवाडीतील शहीद जवान यांच्या वीर पत्नी आणि आजी माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला। सरपंच शहाजी फडतरे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे यांनी आभार मानले। कार्यक्रमास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष गजानन बर्गे, लक्ष्मणराव बर्गे, बजरंग बर्गे, वसंतराव बर्गे, सम्राट बर्गे, सागर बर्गे, चंद्रकांत बर्गे, पांडुरंग बर्गे, भास्कर बर्गे, प्रणव बर्गे, कोरेगाव भाग विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र बर्गे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम बर्गे, उपसरपंच प्रदीप जाधव, ज्येष्ठ नागरिक दादा शिंदे, बाळूदादा फडतरे, विश्वजित फडतरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। इतिहास आहे तो व्यवस्थित परत मांडला गेला पाहिजे, सांगितला गेला पाहिजे आणि हिंदू मुस्लिम हे जे दरी आहे ती कमीत कमी करून परत आपण स्थिरतावर होणं गरजेचं आहे। आता काय आपण काय सगळे मुस्लिम हिंदू करू शकत नाही किंवा मुस्लिम हिंदू काही मुस्लिमांच्या जाऊ नये, ते सगळं ठीक आहे, परंतु ही दरी कमी व्हायला पाहिजे, शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराच्या निम्म्या भागातील पाणी पुरवठा बंद, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मौन, सामाजिक कार्यकर्त्यांचा आता आंदोलनाचा इशारा। कोरेगाव शहराच्या निम्म्या भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांना भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे। नव्याने उभारलेला जलशुद्धीकरण प्रकल्प काही महिन्यातच बंद पडला असून जागोजागी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार देखील सातत्याने घडत आहेत। या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी दिला आहे। मंगळवारी दुपारी 2 वाजता प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी रेल्वे स्टेशन समोर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कारभाराचा पंचनामा पत्रकारांसमोर केला। मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलेला नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प काही महिन्यात बंद पडला, तो कसा बंद पडला, बंद पडल्यानंतर ठेकेदारावर काय कारवाई केली याबाबत एक जणही नगरपंचायतीत बोलायला तयार नाही। ठेकेदाराला अभय देण्यामागे नेमके काय कारण आहे, काय गौडबंगाल आहे? ग्रामपंचायत काळातील पाणी योजना अद्याप सुस्थितीत चालू आहे, मात्र नव्याने केलेला प्रकल्प बंद पडतोच कसा, असा थेट सवाल प्रीतम बर्गे यांनी केला। दिनेश सनस यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेली घाण, उगवलेली झाडे झुडपे, जलशुद्धीकरण प्रकल्पावरील निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉन्क्रीट आदींचा थेट पंचनामा करत मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे। शांतीनगर आणि श्रीनाथनगर कोपऱ्यावर अक्षरशः सोमवारी रात्री पोकलेन आणून कॉन्क्रीट फोडण्यात आले आहे। महामार्ग फोडण्याचा अधिकार नगरपंचायतीला कोणी दिला असा सवाल करत दिनेश सनस यांनी माझ्या जन्मापासून या ठिकाणी पाईपलाईन फुटत असते, हे मी पाहत आलो आहे। नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि अभियंते याकडे लक्ष का देत नाहीत असा सवाल केला। पाईपलाईन शिफ्ट करणे हाच त्यासाठी पर्याय आहे, मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही।
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि अधिकारी फिरकत नाही, याहून कोरेगावकरांचे मोठे दुर्दैव नाही, असा आरोप सनस यांनी केला. प्रीतम बर्गे यांनी प्रभाग क्रमांक 1, 2, 11, 12 आणि 13 या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप केला. थेट नदीतून घाण पाणी उचलून नागरिकांना दिले जात आहे. परिणामी गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरली आहे. अनेकांना रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. विरोधकांचे कार्यकर्ते असतील तर त्यांना पाणी दिले जात नाही, दुसऱ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. दिनेश सनस यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले असल्याचे सांगितले. एकूणच कोरेगाव नगरपंचायतीचा चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू असून नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून सुद्धा पाणीपुरवठा योजना जर बंद पडत असेल आणि त्यावर पदाधिकारी अधिकारी भाष्य करत नसतील तर हे कोरेगावकरांचे दुर्दैव आहे, असा आरोप प्रीतम बर्गे यांनी केला. यापुढे तातडीने मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रत्यक्ष ऑन फील्ड उतरून पाणी योजना आणि पाईपलाईनची पाहणी करावी, ठेकेदाराला शोधून आणून त्याच्यावर कारवाई करावी, नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली त्यांची सुरक्षा, अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी केली. जर 4 दिवसामध्ये हा विषय मार्गी लावला नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी दिनांक 26 जानेवारी रोजी कोरेगावात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पत्रकारांशी बोलताना प्रीतम बर्गे आणि दिनेश सनस यांनी दिला. सीओनी लवकरात लवकर इथं यायचं, पाहणी करायची, त्याचा पंचनामा करायचा या फिल्टरचा, आणि जी काय ती सोशल मीडियाद्वारे कोरेगावच्या नागरिकांना सांगायचं काय चुकलं ह्याच्यात, कुठं भ्रष्टाचार झालाय आणि का म्हणते कॉन्ट्रॅक्टदारानं काम केलं नाही, आणि ह्याची चौकशी लावायची चालू सीओनी. एवढीच मी त्यांना हात जोडून विनंती करतो की लोकांच्या नागरिकावर खेळू नका, लोकांच्या आरोग्यावर खेळू नका, डायरेक्ट पाणी देऊ नका, फिल्टरचंच पाणी द्यायचं. कराडमध्ये लवकरच उभी राहणार पंचायत समितीची सुसज्ज इमारत. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना प्रस्ताव सादर. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची माहिती. लवकरच सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली कराड पंचायत समितीची इमारत उभी राहून कराड तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. कराड पंचायत समितीच्या इतिहासामध्ये आणि विकासामध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या इमारतीमुळे कराडच्या सौंदर्यात आणखी भर पडेल यात शंकाच नाही, असा विश्वास आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयात मंगळवारी दुपारी 2 वाजता आमदार डॉक्टर भोसले यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली. कराड पंचायत समितीच्या इमारतीची सध्या बिकट अवस्था आहे. तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी निवेदन देत डॉक्टर भोसले यांनी सविस्तर चर्चा केली. सध्या पंचायत समितीच्या कामकाजासाठी स्वतःची इमारत नसल्यामुळे विविध विभागांचे 5 वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज चालत आहे. सद्यस्थितीत नागरिकांची व अभ्यंगतांची अधिकारी व कर्मचारी यांची कामकाजाच्या दृष्टीने गैरसोय होत आहे. कराड पंचायत समिती सातारा जिल्ह्यामध्ये अवर्ग दर्जाची आहे. हे लक्षात घेऊन एकाच छताखाली प्रशासकीय कार्यालय असावीत. मासिक सभा व इतर सोयी सुविधांसाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. सद्यस्थितीला जिल्हा परिषद मालकीचे कराड शहर येथील नवीन सर्वे नंबर 433 मध्ये 94 गुंठे जागा उपलब्ध होणार आहे, असेही आमदार डॉक्टर भोसले यांनी सांगितले. नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. फलटणमध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या घरात चोरी, सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फलटण शहरात वास्तव्यास असलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मंगळवारी सकाळी 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: दिनांक 2 ते 12 जानेवारी या दरम्यान फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे सेवानिवृत्त न्यायाधीश विनायक हरिबा अभंग वास्तव्यास आहेत. त्यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञात चोरट्यांनी कापून घरातील 8,83,700 रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम तसेच कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.